श्रीमद भागवत कथा 1 तारखेपासून चालू झाली ती 7 तारखेला संपली. आमच्या इथे दररोज सकाळी काकड आरती व्हायची व संध्याकाळी हरिपाठ व्हायचा व आम्ही रात्री 9 ते 11 पर्यंत श्रीमद भागवत कथा गजानन महाराजांच्या मुखातून ऐकायचो. आमच्या इथे जाती व्हायची आणि आम्हाला कथेतून खूप आनंद मिळायचा. मी खडक्याहून भाग्यश्री गुलाब पाटील. मी नेहमी गजानन महाराज सोनटक्के यांच्या दिंडीमध्ये मुक्ताईच्या दिंडीमध्ये राहते. त्यांचा आग्रहस्तव मी आज आपल्या गावात लोण पिराचे येथील भागवत कथेसाठी आलेले आहे. आज आपल्या गावामध्ये 7वा दिवस होता. 7व्या दिवसाची पालखी मिरवणूक उद्याचा काला, त्यानंतर आपल्या भागवताची सांगता होणार आहे. त्यानंतर सगळ्यांनी छान असा आनंद घेतला. मला इथं आल्यानंतर ऐकायला मिळालं तर 11 वर्षापासून आपल्या गावामध्ये भागवत कथा होत आहे. भागवत कथेचा आनंद सगळ्यांनी घेतला आणि घेणार आहात. याच्या पुढेही भागवत व्हावे अशी माझी नम्र विनंती. सगळ्या गावकऱ्यांनी उद्या सकाळी प्रसादाचा लाभ घ्यावा. रामकृष्ण आहे. गेल्या 11 वर्षापासून नियमित चालणारा सप्ताह हा गावामध्ये लहान थोर मंडळींचा बिलकुल उत्साहाने सहभाग असून एक गावाला एक यात्रे 11 दिवस म्हणजे 7 दिवस सप्त्याच्या पिरियडमध्ये यात्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. लहान मोठ्या वृद्धांपासून सगळ्यांचा बिलकुल आनंद वृद्धिंगत होत आहे. याला सप्त्याच्या कार्यक्रमामध्ये याला माता भगिनींचे फुगडीचे कार्यक्रम, सगळे सांस्कृतिक कार्यक्रम, याच्यापुढे लोण पिराचे या गावाचे स्वरूप सध्याच्या परिस्थितीमध्ये या कालावधीत बिलकुल एखाद्या मोठ्या तीर्थक्षेत्रासारखे प्राप्त झालेले आहे. धन्यवाद. आमच्या गावामध्ये लोणपिराच्या ग्रामामध्ये अखंड हरिनाम भागवत 12 सप्ताह चालू असतो तरी या गावामध्ये खूप 7 दिवसापासून खूप आनंदाचे वातावरण झालेले आहे. तरी मी सगळ्यांना सांगतो की आमच्या गावात एकदा येऊन हा सप्ताहाचा अनुभव घ्यावा. जय हरी, जय रामकृष्ण. गावामध्ये 11 वर्षापासून चालत आलेला हा भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा या 11 वर्षातील आजचा पालखीचा आनंद घेताना सर्व वारकरी मंडळी, सर्व माता भगिनी, पुरुष मंडळ, बालगोपाळ, तरुण मंडळ सर्व या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. धन्यवाद. भक्तांसाठी दिलेलं संक्षिप्त ज्ञान आहे म्हणून हरिपाठ नित्य केला पाहिजे. हरिपाठ केल्याने माणसाचे सगळे काही म्हणजे तुकाराम महाराजांचे जे सहारा आहे ते सगळं हरिपाठामध्ये आहे म्हणून रोज हरिपाठ म्हणावं. धन्यवाद काकू. आपल्या गावामध्ये 11 वर्षापासून हा चालत आलेला सप्ताह खूप छान प्रकारे पार पाडत आहे. तरी गावातील सर्व ग्रामस्थ बंदी मंडळ, महिला मंडळ सर्व उपस्थित राहून गावाचे पूर्ण कार्यक्रम आज आमच्या गावाचा भागवत सप्ताहाचा 7वा दिवस आहे. तरी या काळात नाही 7वा दिवस आहे. 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तरी सर्वांनी गावाच्या सहभागीने हा उद्या काल्याचं कीर्तन होणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. सर्वांनी येण्याची कृपा करावी. राहणार लोण पिराचे, तालुका बडगाव, जिल्हा जळगाव. आमच्या गावात 11 वर्षापासून भागवत सप्ताह कार्यक्रम चालू आहे. असा नेहमी चालू राहावं. माझं नाव सरला दिलीप पाटील. तर मी पहिल्याच वर्षी आलेली इथे गावाला, ठाण्याला राहतो. पण एकदम मला खूप छान वाटलं. एकदम म्हणजे असंच राहावं, मला खूप इथे रमावं असं वाटतंय. खूप छान, एकदम मस्त वाटतं. सांगा बाई 2 शब्द. मी यांना स्मरण करून सद्गुरू सावता महाराज यांना स्मरण करून आपले लोणपिराचे येथील भागवत सप्ताह वर्ष 11वे गजानन महाराज सोनटक्के यांच्या सानिध्यात आणि त्यांच्या वाणीतून हा भागवत कथा सप्ताह चालू आहे. भागवत सप्ताह कथा ही अशी असते, कथा ही जीवनाची व्यथा दूर करते. म्हणून आपल्याला भागवत सप्ताह हा करावा लागतो आणि 7 दिवसात त्याचं स्मरण करून, श्रवण करून आपल्या जीवनातील व्यथा दूर होतात. यासाठी भागवत सप्ताह होतो. जय हरी. आजचा दिवस या लोण गावात एक सुवर्ण दिवस म्हणून आम्ही साजरा करतो. दरवर्षी सालाबादाप्रमाणे आज भागवत सप्ताहानिमित्त आमचं सण जवळपास 11 वर्ष आज पूर्णत्वात होत आहेत या भागवत सप्ताहानिमित्ताला. आणि आज जो पालखी सोहळा आमच्या गावात
जी मिरवणूक होते भागवत ग्रंथांची, जणू काही आज भगवंतच आमच्या गावात अवतरले असा जो एक आगळा वेगळा आनंद या लोणवासियांना आज आमच्या सगळ्या मंडळी, लहानपासून तर थोरापर्यंत, स्त्रियांपासून तर पुरुषांपर्यंत सगळेजण अगदी उत्साहाने आनंदाने या कार्यक्रमात भाग घेत आहेत. आणि जो सगळं कसं आजचं वातावरण म्हणजे एक भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे या गावामध्ये. जर सांगायचं म्हटलं तर 11 वर्षापासून अविरत हा जो भागवत सप्ताह आमच्या गावात चालू आहे, असाच हा अखंडित चालू राहो हीच आमच्या सगळ्यांच्या लोणवासियांचा प्रयत्न राहील. आणि परमेश्वर आमच्या सगळ्यांना, या कार्यकर्त्यांना, गावातील सर्व भाविक भक्तांना एक सद्बुद्धी आणि देवो आणि एक शक्ती देवो आणि भगवंताचं कार्य हे अविरत असं अखंडितपणे चालू राहावं हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. जय हरी माऊली रामकृष्ण. 10 वरील आणि जमेलच होती मी इतका एक सप्ताह बाहेर जमेले त्याबद्दल धन्यवाद. आणि म्हणजे टाळकरी वाजा आणि बाहेर गावनी मंडळी भरपूर उनी आपला गाव एकदम भारी सप्ताह जमेले यंदा. असाच कायम चालू राहावं बस अशी आमची इच्छा आहे. बस चांगला कार्यक्रम एकदम दादा या वर्षी जेवणाचा कार्यक्रम कोणाच्याकडे? मच्छिंद्र अमृत लोणपिराचे नगरीत आपलं सहस्र स्वागत आहे. या लोणपिराचे नगरीत ह्या पावनभूमीत 11 वर्षापासून भागवत पारायण सोहळा हा होत आहे आणि होत राहणार आहे. या नगरीत ग्रामस्थांचे व इतर खेड्यापाड्यातील लोकांचे खूप मोठे योगदान आहे. हे बोरनार असेल, कनाशे आपलं गोंडगाव असेल, भुसर्डी असेल, इथून महिला मंडळ हे पैदल येतात आणि कथाचं श्रावण ज्ञान घेत असतात. हे आमचे रवीन शेठ यांनी सुरुवात केली आणि ही कथा हळूहळू गंगेप्रमाणे वाढत चालली आहे. 2015 पासून सुरुवात केली. 2015 पदरे गावामध्ये 2015 पासून हरिनाम कीर्तन पारायण सप्ताह संगीतमय भागवत होतं आहे. तर तुम्ही आमच्या खेड्यापाड्यातील बोरनार, बोदरलं, गोंडगाव, घुसर्डी या गावातील महिला रात्री येतात. तर त्यांना त्यांच्या नावाची चिठ्ठी टाकून आमच्या गावात प्रत्येक दिवशी एक महिला निवडली जाते. चिठ्ठी निवडून जी महिला जे नाव आलं त्या महिलांना आम्ही पैठणी साडी देतो. तरी प्रत्येक महिलांनी, आमच्या ग्रामस्थ महिलांनी येऊन त्यांचा लाभ घ्यावा आणि आपल्या हरिनाम भागवत सप्ताहाचं आम्हाला साथ करावी, सहकार्य करावं विनंती. धन्यवाद. महाराज हे भागवत सप्ताह करताय, त्याच्याकरता मी नाशिकहून इथं खास त्यांनी मला आमंत्रण दिलं आणि भागवत सप्ताह करता आलेलो आहे. व आज त्यांचा शेवटचा दिवस आहे. उद्या कालाचे कीर्तन करून मी नाशिकला प्रस्थान करणार आहे. तर हा भागवत सप्ताह म्हणजे धर्मकार्य, हा धर्माचा प्रचार व्हावा, सर्व एकत्रित यावा या उद्देशाने या कार्यक्रमाला मी उपस्थिती दिली. आणि या ठिकाणी बघून भागवत कथा ऐकून आमचं मन अगदी प्रफुल्लित झालेलं आहे. आणि असंच भागवत धर्म हा सतत चालू राहो, योगानुयोग चालू राहो असे मी प्रभू चरणी प्रार्थना करतो. आणि भागवताचे वक्ते गजानन महाराज यांना दीर्घ आयुष्य मिळो आणि त्यांच्या हातून असं कार्य सतत चालू राहो ही आमची अपेक्षा. धन्यवाद. सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार लोणपिराचे या ठिकाणी जे भागवताचार्य गजाननजी महाराज सोनटक्के यांच्या मुखवाणीतून ऐकल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं. आणि त्यांनी खरोखर भागवताचे जे उदाहरण द्यायचे होते ते स्पष्टपणे उदाहरण देऊन सनातन धर्माचा त्यांनी चांगला रीतीने प्रचार केलेला आहे. आणि त्याबद्दल असेच त्यांच्याकडून प्रचार घडत राहो. आणि ह्या लोणपिराच्या या गावाला धर्मकार्य जे घडून आणले त्याबद्दल ग्रामस्थांचे आणि आयोजकाचे मी मनस्पूर्वक अभिमान मानतो. जय रामकृष्ण. जेव्हापासून भागवत सप्ताह चालू झाला तर आजचा 11वा वर्ष चालू आहे. तर सर्व गावाला सर्वांचं सहकार्य लागून
सर्व भावी भक्त एकदम आनंदाने साजरा करतात. असाच परमेश्वर कायमस्वरूपी चालत राहो ही माझी परमेश्वरनी विनंती करतो. धन्यवाद बाबाश्री. सर्व गाव मंडळ गावकरी त्यांच्या सहकार्याने सप्ताह चालू आहे. हा असाच पुढे चालू राहावं अशी विनंती करतो भगवंत. पाटील मोहनपिराचे तालुका वडगाव जिल्हा जळगाव. आमच्या गावात 11 वर्षापासून हा भागवत सप्ताह चालू आहे. एकदम उत्साहाने चालू आहे. सगळे सहकार्यकर्ता गावातली मंडळी माझ्या नावावर आलेले सगळे बांधव आणि भगिनी बोरनार गोदरडे येथील सर्व महिला येतात व रात्री कीर्तनाचा कार्यक्रम 11-12 वाजेपर्यंत असतो. व 11 वर्षापासून आमच्या इथे सर्व भगिनी व बंधू सर्व सहकार्य करतात व भागवत सप्ताह चालू आहे. व असंच नेहमीप्रमाणे चालू राहावं ही आमची देवाजवळ प्रार्थना. आज कमीत कमी 11 वर्ष कंप्लीट करून राहिलेलं आहे आणि याच्या पुढे असं चालू राहावं ही आपली इच्छा आहे शेवटपर्यंत. रामकृष्ण. हरी. बोला ना. बोलू का? आपल्या गावात लोणपिराच्या गावात भागवत अखंड भागवत सप्ताह आजपर्यंत चालू आहे. आतापर्यंत 11 वर्ष पूर्ण होत आहे. याच्या पुढे असंच आपल्या गावात भागवत कथा कार्यक्रम चालू असावा हे ग्रामस्थांच्या वतीने हे करतो विनंती करतो. रामकृष्ण. रामकृष्ण.